नमस्कार, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 23 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, PIB, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यामधील अभ्यासमुख घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला जॉईन झाल्यानंतर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांनाही फॉरवर्ड करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. लोकमान्य UPSCनं सध्या UPSC परीक्षा पुढे गेल्यामुळं UPSCचा वैकल्पिक विषय मराठी साहित्य या संदर्भात बॅच सुरू केलेली आहे. याची अपडेट तुम्हाला टेलिग्राममध्ये मिळू शकते. त्याच संदर्भात आपण उद्या म्हणजे 24 मेला संध्याकाळी 7 ते 9 ही बॅच असेल आणि गुगल मीटवर लेक्चर होतील. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. भारतातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट गरीब देशांना हा इशारा असल्याचं IMFनं म्हणलेलं आहे. येत्या काळात वाईट संकट कोरोनामुळं जास्त प्रमाणात येऊ शकतं, कारण पहिली लाट भारतामध्ये येऊन गेली, दुसरी येऊन गेली आणि आत्ता सुरू आहे, पण तिसरी येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये लहान मुलांनाही त्याचा धोका आहे असं सांगितलं जातं. तर भारतातील परिस्थिती गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी इशारा असल्याचं IMFचे एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये अर्थतज्ञ रुचिल अग्रवाल आणि मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी इशारा दिलेला आहे. भारत हा विकसनशील देश असूनही भारतामध्ये औषधाच्या भरपूर कंपन्या असूनही भारतामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला, काही प्रमाणात लसीचाही तुटवडा जाणवत आहे. हीच जर लाट आफ्रिकेतील अगदी गरीब देशामध्ये आले तर काय होऊ शकतं हे त्यांनी त्यामध्ये सांगितले. त्याच पद्धतीनं ब्राझील नंतर कोविड-19ची विध्वंसक दुसरी लाट भारतात सुरू आहे. विकसनशील देशात आणखी वाईट परिस्थिती येऊ शकते याचा हा संकेत आहे, हे त्यांनी सांगितले. आणि त्याचसाठी त्यांनी लसीकरणासाठी $50 अब्ज घोषणाही केलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF $50 अब्ज जागतिक लसीकरण योजनेचा प्रस्ताव मांडलाय. या योजनेनुसार 2021 अखेरपर्यंत किमान 60% नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. G20 आरोग्य परिषदेत IMF तर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे. साधारण त्यांनी 2021 पर्यंत 60% नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेणार असल्याचं सांगितलेलं आहे, कारण लसीकरण हाच एक महत्वाचा उपाय आहे. आता IMF बद्दल माहिती पाहू. IMFची स्थापना 27 डिसेंबर 1945 झालेली आहे. ह्याचं मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC. याचं सध्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिओ आहेत आणि मुख्य अर्थतज्ञ भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ आहे. हे लक्षात असू द्या. त्याचं चिन्ह हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला पेपर 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था आहेत MPSC मुख्य परीक्षेच्या मध्ये, त्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. यानंतर विज्ञान जगतातली घडामोडी. चीनच्या रोवरची मंगळभूमीवर भ्रमंती केलेली आहे. मंगळभूमीवर गेलेलं चीनचं कोणतं रोवर झुरॉंग या अगोदरच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याची सर्व माहिती, त्याचे डायमीटर काय आहे, डायमेन्शन कसे आहेत, किती अंतरावरून उतरलं, कशा पद्धतीनं ते तिथं मार्गक्रमण करणार आहे, आजही त्या संदर्भात पाहणार आहोत. झुरॉंग रोवरनं काय केलं? रोवर झुरॉंग आपल्या तळावरून आता मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आणि ते तिथे भ्रमण करत आहे, अशी माहिती चायना स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या वतीनं देण्यात आली. हे रोवर तिथे सुमारे 90 दिवस राहणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर जीवसृष्टीचा काही पुरावा मिळतो का याचा ते अभ्यास करणार आहे. याच पद्धतीनं अमेरिकेचे प्रिझर्व्हन्स हे रोवर आणि एक छोटे हेलिकॉप्टरही सध्या मंगळ मोहिमेवर आहे. जुलैमध्ये तो रोवर मंगळावर उतरून तेथील नमुने घेण्यास सुरुवात करेल आणि ते 2031 पर्यंत पृथ्वीवर परतेल असे नासानं स्पष्ट केलं आहे. म्हणजे मंगळाच्या मोहिमा सुरू आहेत. आपण पाहतो मंगळयान असेल, चंद्रयान असेल, आपल्याही मोहिमा असतात इस्रोच्या. त्याच पद्धतीनं चायनाची आहे. चायनानंतर अमेरिकेची मोहीम आहे, कारण आता मंगळावर जीवसृष्टी आहे का नाही याचा अभ्यास ते करणार आहेत. आपण मंगळावरचा खडकांचा अभ्यास करून तिथलं जीवावरण कसं आहे, जलावरण कसं आहे, शिलावरण कसं आहे याचा अभ्यास घेऊन तिथली वातावरण स्थिती ही मनुष्यास राहण्यायोग्य आहे का नाही याचा अभ्यास करत असतो. जेणेकरून भविष्यात आपण म्हणतो की आता अवकाश पर्यटन सुरू होईल. SpaceXनं सांगितले की आता अवकाश पर्यटनामध्ये काही ग्रहावरही ते पर्यटन करून आणण्याचा त्यांचा मानस आहे. मग त्यानिमित्त मंगळाचा याचा अभ्यास सुरू आहे. यानंतरची मराठी विश्वातली एक दुःखद बातमी. संगीत विश्वातील लक्ष्मण हरपलेले आहेत. म्हणजेच राम लक्ष्मण जोडी होती. दादा कोंडकेंच्या चित्रपटाला भरपूर वेळा त्यांनी संगीत दिलेलं आहे. यातील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा कारकीर्द 1942 ते 2021 राहिले आहे. त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी जे संगीत दिलं होतं ते पांडू हवालदार, बोट लावील तिथं गुदगुल्या, आली अंगावर, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, एजंट विनोद, मैंने प्यार किया, पत्थर के फूल, 100 डेज, हम आपके है कौन, हम साथ साथ है ह्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटापासून संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणारी राम लक्ष्मण म्हणजेच राम म्हणजेच सुरेंद्र हेंद्र आणि विजय पाटील ही जोडगोळी होईल.
या जोडीला हे नाव दादा कोंडके दिलं होतं. एक चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीच हेंद्रे यांचं निधन झालं, तरी मित्राची आठवण म्हणून पाटील यांनी राम लक्ष्मण हे नाव कायम ठेवलं होतं. बघा, मित्रासाठी एखादा मित्र कायमस्वरूपी कसं काय नाव ठेवू शकतो याचं उदाहरण म्हणजेच विजय पाटील हे आहेत. त्यांचं नाव लक्ष्मण हे होतं. संगीत विश्वामध्ये राम लक्ष्मण ही जोडी होती. आपण पाहतो चित्रपटाचं संगीत राम लक्ष्मण असं याचं, त्यावेळेस राम म्हणजेच सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील हेच लक्ष्मण होते, आणि त्यामध्ये लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं आता निधन झालेलं आहे. यांचे चित्रपट पाहून घ्या. यानंतरची विज्ञान जगतातलीच घडामोडी आहे. इंडियन व्हेरियंटचा उल्लेख हटवा असं सांगण्यात आलेलं आहे. भारतात आढळलेल्या कोरोना विषाणू B1617 या विषाणूचा समाज माध्यमावर इंडियन व्हेरियंट उल्लेख करण्यावर केंद्र सरकारनं तीव्र आक्षेप घेतला आहे. इंडियन व्हेरियंट आपण पाहतो म्हणलं जातं, चायनीज व्हेरियंट, ब्रिटन व्हेरियंट, आफ्रिकन व्हेरियंट. आता असं नामकरण करायचं नाही. आपण मागच पाहिलं की या अगोदर सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की आता आपण वादळासारखं त्याचं नामकरण करणार आहोत. त्या संदर्भात भारताने सांगितलं की इंडियन व्हेरियंट हा शब्द जर जागतिक आरोग्य संघटनेच वापरला नाही तर प्रसारमाध्यमांनी सुद्धा वापरू नये. या संदर्भात मध्ये काय होते, भारताची प्रतिमा डागाळत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी सोशल मीडियाला, कंपन्या आहेत ना सोशल मीडियाच्या, त्यांनाही सांगितलं की तुम्ही इंडियन व्हेरियंट हा शब्द वापरू नका. जागतिक आरोग्य संघटनेनं कोणत्याही अहवालात भारतासाठी B.167 हा विषाणू इंडियन व्हेरियंट आहे असा शब्दच वापरला नाही. तर सोशल मीडियामध्ये त्याचा वापर करू नये इंडियन व्हेरियंट म्हणून, असं भारताच्या कुणी सांगितले, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं प्रसिद्ध केलेलं आहे. आणि त्यांनी सोशल मीडियालाही सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे की आता आपल्याला विषाणूंची नावं ठरवण्यासाठी जसं वादळाचं नाव ठरवलं जातं तसं पद्धतीनं ठरवावं लागेल. आणि ह्या अगोदर सुद्धा WHO सांगितले की आता नामकरण तसं करण्यात येईल. यानंतर क्रीडा जगतातली घडामोडी आहे. कॅस्पर रूड विजेता झालेला आहे. नॉर्वेच्या कॅस्पर रूड याने जिनिव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्हवर विजय मिळवलाय. फ्रेंच ओपन 22 वर्षीय रूडचे हे कारकिर्दीतील दुसरे विजेतेपद आहे. गेल्या वर्षी त्याने ब्युनॉस आयर्स ही स्पर्धाही जिंकली होती. लक्षात असू द्या, कॅस्पर रूड हा अगदी नवोदित खेळाडू आहे आणि टेनिससाठी खेळण्यासाठी जास्त एनर्जी लागते. आपण पाहतो राफेल नदाल असेल, जोकोविच असेल, हे फार महान आहेत की ज्यांचे विजेतेपद हे 4 टेनिस स्पर्धाही ते एकदम सलग सुद्धा जिंकलेले काही खेळाडू आहेत. त्यामध्ये आता नवीन सुद्धा खेळाडू येतात जे एकदम फास्ट खेळतात आणि आता त्यामुळं टेनिसमध्ये आता स्पर्धा जोरदार निर्माण झालेली आहे. यामध्येच कॅस्पर रूडचाही समावेश आहे. जागतिक क्रमवारीत रूडचा 21वा क्रमांक आहे तर डेनिसचा 15वा क्रमांक आहे. विचार करा, 15व्या क्रमांकाच्या डेनिसला कुणी हरवलंय? 21व्या क्रमांकावर असणाऱ्या रूड यांनी. त्यामुळे टेनिसवर लक्ष असू द्या. भरपूर वेळा टेनिस या 4 आहेत टेनिसच्या स्पर्धा. या संदर्भात स्पष्ट आपल्याला प्रश्न विचारले गेल्यात. ऑस्ट्रेलियन असेल, विम्बल्डन असेल, अमेरिकन असेल, हे 4 टेनिसच्या स्पर्धा आपल्याला व्यवस्थित पाहाव्या लागतात आणि बाकीच्या वेळी कधी कधी प्रश्न विचारले जातात. यानंतर आज 23 मे जागतिक कासव दिन आहे. या संदर्भात लोकसत्तामध्ये बातमी आली होती की तापमानवाढीचा जो परिणाम आहे तो आता कासवांच्या प्रत्युत्पादनावर सुद्धा होत आहे. कालच आपण पाहिलं तापमानवाढीमुळे हिमनग वितळलेला आहे अंटार्क्टिका खंडावर. त्याच पद्धतीने आता कासवांवर सुद्धा तापमानवाढीचा परिणाम होते. तापमानवाढीमुळे काय होतंय, कासवाचं प्रत्युत्पादन आहे याच्यावर परिणाम होतोय. नर कासवाची संख्या कमी झाल्यामुळे काही वर्षांनी कासवाची संख्या घटेल आणि त्याचा परिणाम समुद्रातील अन्न साखळीवर होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. जागतिक अभ्यासानुसार 2100 म्हणजेच आता आपले किती आहे 2021, पण 2021 म्हणजेच 2100 ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपल्या पृथ्वीचं तापमान 3.7 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जर तापमान वाढलं तर कासवाची काही अंडी नष्ट होण्याचाही धोका आहे. आपण पुढे पाहणारच आहोत की किती टेम्परेचरला नर उत्पादित होतो आणि किती टेम्परेचरला मादी उत्पादित होते. जे आपण पाहतो जनुकीय पद्धतीमध्ये तापमानाचा सुद्धा महत्त्वाचा रोल असतो. एखादं आपण पाहतो हे नर आहे का मादी आहे हे तापमानावरही एखाद्या प्राण्याच्या प्रजननामध्ये घडत असतं. त्याच पद्धतीनं तापमानाचा रोल हा कासवामध्ये हा नर का मादी हे ठरवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पिलांची संख्या कमी होऊन मादी कासवांची संख्या वाढण्याची शक्यता आहे जर तापमान वाढलं तर. जमिनीवरचे कासव मातीत आणि समुद्रातील कासव वाळूमध्ये 50 ते 60 सेंटीमीटर खोलीवर अंडी घालत असतं. आता हे अंडी घालतं त्यावेळेस तिथं त्याचं तापमान 27 अंशापेक्षा जास्त असेल त्या भागाचं तर त्या अंड्यातून 80% मादी कासवाची निर्मिती होते आणि तापमान 27 अंशापेक्षा कमी असेल तर नर कासव तयार होते. पण आपण पाहतोय तापमान वाढते त्यामुळे जास्त प्रमाणात मादी उत्पादित होतील. यामुळे नर संख्या जर कमी झाली तर भविष्यात कासवाचं पुनरुत्पादन क्षमतेमध्ये मादींची संख्या जर जास्त असेल तर नर नसल्यामुळं कदाचित त्यांचं पुढील उत्पत्ती सुद्धा थांबू शकते. आणि आपण पाहतो की या अगोदर आपण पाहिलेलं आहे डायनोसॉर सुद्धा नष्ट झालेले आहेत. याचं कारण हे आपण पाहतो वातावरणातील बदल हे. त्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढू न देणं, ग्लोबल क्लायमेट चेंज असेल, हे
किंवा आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंग, या संदर्भातही आता आपल्याला विचार करावा लागणार आहे. पृथ्वीचं तापमान कमी ठेवावं लागणार. यासाठी आपण क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा मॉनिटरी प्रोटोकॉल असेल यासारखे आंतरराष्ट्रीय आपण परिषदा घेऊन काही नियम केलेले आहेत हे सुद्धा पाहू लागतं, जसं पॅरिसचा करार आहे. यानंतर आपल्याला वैयक्तिक पातळीवरही काही पद्धतीनं करावं लागेल जेणेकरून तापमान कमी राहील. जसं की आपण पाहतो की गाडी आपण वापरतो, वैयक्तिक गाडी वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात वाढतो. कार्बन डायऑक्साईड जर जास्त प्रमाणात वाढला तर तापमानाची वाढ होण्याची शक्यता असते. या संदर्भात आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही वापर करून वैयक्तिक तापमान कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतो. छोटे छोटे उपायही आपण स्वतःपासून सुरुवात केली तर, प्रत्येक जणांना जर स्वतःपासून सुरुवात केली तर आपण पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी, वातावरण असेल, जलावरण असेल, शिलावरण असेल, ह्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. हे कासवांचे कोणकोणत्या जगामध्ये प्रजाती आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. इंडियन व्हेरियंट काय आहेत, मग कासव कोणकोणत्या पद्धतीनं असतं, ते पाण्यामध्ये कोणतं असतं, सर्वात मोठं कासव कोणतं आहे, छोटं कासव कोणतं आहे, हे व्यवस्थित पाहून घ्या. एशियन फॉरेस्ट टॉर्टॉइज कशा पद्धतीनं आहे, डेझर्ट टॉर्टॉइज कशा पद्धतीनं आहे, परत आणखीन इंडियन स्टार टॉर्टॉइज कसं आहे, गोपर टॉर्टॉइज कसं आहे, गॅलापोस टॉर्टॉइज कसं आहे, अल्डाब्रा टॉर्टॉइज कसं आहे, आफ्रिकन सरंड टॉर्टॉइज कसं आहे, हे व्यवस्थित पाहून घ्या. यानंतर नेपाळी संसद बरखास्त झालेली आहे. नेपाळची संसदेचे अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी बरखास्त करण्याचं घोषित केलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये मध्यवर्ती निवडणुका होतील. याचं कारण असं आहे की तिथं अविश्वास ठराव आणला होता के.पी. शर्मा ओलीवर, पण त्यानंतर विरोधकही सरकार स्थापन करण्यामध्ये अयशस्वी ठरले होते. यामुळं काय झालं, तिथं संसदेचे जे अध्यक्ष विद्यादेवी भंडारी त्यांनी संसद बरखास्त करून परत निवडणुका घेण्याचं जाहीर केलेलं आहे. आता तिथे आहेत 275 सदस्य आहेत नेपाळच्या संसदेमध्ये आणि नेपाळच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 76 अन्वये आता मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत. नेपाळ आपल्या शेजारचा देश आहे, त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पाहावं लागतं. यानंतर हिंदूमधल्या घडामोडी आहेत. या सायक्लॉन आता व्हेरी सेव्हर्स कॅटेगरीमध्ये असेल, त्यामुळं ओडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळं बांगलादेशचाही काही कोस्ट असेल म्हणजे किनारा असेल, त्याच पद्धतीनं पश्चिम बंगाल असेल किंवा बंगालच्या उपसागराच्या कडेची जी राज्य आहेत त्यांना आता सांगण्यात आलं की या चक्रीवादळ जोरदार पद्धतीनं आपल्याला ते व्हेरी सेव्हर सुद्धा होऊ शकतं. हा इशारा कोणी दिलाय, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. 26 मेच्या दरम्यान हे आपल्या भारताच्या किनाऱ्यावर असेल असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आपण या अगोदरच पाहिलं सेव्हर्स कॅटेगरी काय, व्हेरी सेव्हर्स कॅटेगरी काय, सुपर सायक्लॉन काय, सायक्लॉन काय, हे मागच्या लेक्चरला आपण पाहिलं आणि आपल्या टेलिग्रामलाही त्याची मी स्लाइड शेअर केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित सायक्लॉन बद्दल पाहून घ्या. यावर्षी प्रिलिम आणि मेन्ससाठी प्रश्न एक्सपेक्टेड आहे. त्याचं नामकरण कसं होतं त्या संदर्भात किंवा सायक्लॉन कसे येतात, पश्चिम बाजूला सायक्लॉन आहे, भारताच्या पश्चिमेकडे सायक्लॉनची जे आहे नंबर ते कमी आहेत. त्यापेक्षा आत्ता आपण यास जे येणार आहे बंगालच्या उपसागरात त्यामध्ये सायक्लॉनची संख्या जास्त आहे. कारण का तर तिन्ही बाजूनी जमीन आहे बंगालच्या उपसागरामध्ये, त्यामुळे ते जास्त प्रमाणात तिथं आहे. तसं अरबी समुद्रामध्ये सायक्लॉनची संख्या कमी आहे. पण सध्या जागतिक तापमान वाढ होत असल्यामुळं सायक्लॉनची संख्या म्हणजेच वादळांची संख्या सुद्धा आता वाढत आहे. याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. हे लक्षात असू द्या. यास कुणी नाव दिलं हे मला कमेंटमध्ये सांगा. कालच्याच लेक्चरला आपण पाहिलं यास हे नाव कुणी दिलेलं आहे. या अगोदर तौत्के आलं होतं, हे नाव कुणी दिलं हे मला कमेंटमध्ये सांगा. कारण वादळांची नावं जोड्या लावामध्ये विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. यानंतर स्वीट पोटॅटो बद्दल माहिती आली होती. कोरापट ओडिशामध्ये आहे. तर कोरापट हे 2012 आत्ता ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम हे घोषित केलं होतं आणि UPSCनं मागच्या 2-3 वर्षामध्ये ह्या ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम काय आहे असं फक्त प्रश्न विचारला होता. म्हणजे तुम्ही हिंदूमधील काही चित्र असतात त्या चित्रावर जर व्यवस्थित वाचले तरी आपले प्रश्न सुटू शकतात. आणि आपण फक्त न्यूज वाचण्याचा प्रयत्न करतो, पण चित्राच्या खाली जी माहिती येते ती वाचली तर लक्षात येतं. डायरेक्टली बघायचं सांगितलं की 2012 कोरापट इन द ईस्टर्न घाट वॉज accorded the globally important agriculture heritage system GIAHS status. That is, it was declared as an area that was a repository of agriculture, biodiversity, resilient ecosystem and valuable cultural heritage. Here, sustainable system provided food and livelihood to small time farmer. असं आपल्याला तिथे विचारू शकतात की ज्यावेळेस GIAHS डिक्लेअर केलं जातं त्यावेळेस काय होतं. तर हे खाली सर्व दिलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी, ॲग्रिकल्चर बायोडायव्हर्सिटी असेल किंवा रिसिलंट इकोसिस्टम असेल किंवा व्हॅल्युएबल कल्चर हेरिटेज असेल, ह्याचं आपण काय करतो तिथं हेरिटेज पद्धतीने तिथं डेव्हलपमेंट करत असतो. आणि यामुळे काय होतं तिथे लोकांना फूड आणि लाईव्हलीहूड हे स्मॉल टाईम फार्मरसाठी महत्त्वाचं ठरत असतं. हे लक्षात असू द्या. आता कोरापट कुठं आहे, ओडिसामध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. तिथं काय स्वीट पोटॅटो आहे तर स्वीट
पोटॅटोबद्दल ट्रायबल तिथले आहेत ते हे उत्पादित करत असतात. त्या संदर्भात महत्त्वाचं आहे ते कुठं आहे, समुद्र सपाटीपासून साधारण 800 ते 1600 मीटर उंचीवर याचं उत्पादन घेतलं जातं आणि ट्रायबल कम्युनिटी आहेत ईस्टर्न घाटमधल्या म्हणजे पूर्व घाटातल्या ते हे उत्पादन घेत असतात. आता आपल्याला GIAHS या संदर्भात पाहावं लागतं आणि UPSC मागच्या 2-3 वर्षापूर्वीच प्रश्न विचारला होता. यालाच ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम असं म्हणलं जातं. ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम म्हणजेच GIAHS वॉज स्टार्टेड बाय FAO टू सेफगार्ड अँड सपोर्ट द वर्ल्ड ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीम. GIAHS are outstanding landscape of aesthetic beauty that combine agriculture biodiversity, resilient ecosystem, and valuable cultural heritage. Unfortunately, these agriculture systems are threatened by many factors including climate change and increased competition for natural resources. त्यामध्ये आणखीनच असं सांगितलं गेलं आहे की काही फॅक्टर आहेत जे क्लायमेट चेंजमुळं आत्ता नॅचरल रिसोर्सेसवर काय होतंय, भार पडतोय, त्या कमी करण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. आणखीन पद्धतीने सांगायचं म्हणलं तर आत्ता स्थलांतरण होते ज्यामुळे लोकांची आर्थिक क्षमता कमी झालेली असते. त्या स्थलांतरणमध्ये हे काय करतात, ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या जास्त प्रमाणात वृक्षतोड करणार किंवा काय करणार यामुळे निसर्गाची हानी होते. म्हणून आत्ता जे ट्रॅडिशनल फार्मिंग आहे ते सध्या अशा काळामध्ये ज्या जुन्या एखाद्या स्पेसीज असतील किंवा आपलं नॅचरली महत्त्वाच्या काही वृक्ष असतील यांचं जतन करण्यासाठी किंवा एखाद्या पद्धतीनं निसर्गाची हानी न होऊ देण्याचं कार्य हे करत असताना यांनाच आपण ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीमच्या अंडर स्टेटस देतो जेणेकरून त्यांचं संरक्षण केलं जातं. आता भारतामध्ये 3 आपण साईटला GIAHS मध्ये दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये सॅफ्रॉन हेरिटेज ऑफ काश्मीरमध्ये जे आपण पाहतो सॅफ्रॉनचे उत्पादन होतं यामध्ये त्याचा समावेश आहे. आणि त्यानंतर परत कोरापुटचं ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर आत्ताच आपण पाहिलं स्वीट पोटॅटोच्या संदर्भात ते सुद्धा GIAHS मध्ये त्याचा उल्लेख आपल्याला आहे, त्याला रिकॉग्नाइज केलेला आहे. आणि यानंतर कुट्टानाद बिलो सी लेवल फार्मिंग सिस्टीम, समुद्रच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने शेती केली जाते हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. लक्षात असू द्या, केशर शेती काश्मीर, कोरापुटमध्ये ट्रॅडिशनलमध्येच पारंपरिक शेती आणि कुट्टानाद येथील समुद्राच्या पाण्यातील शेती सर्व व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून आपल्याला परत जरी प्रश्न आला GIAHS काय आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित कळून येईल. हे आता कोण राबवतं या संदर्भात व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून त्या संदर्भात हे होईल. कुणाचा FAOचा प्रकल्प आहे, वर्ल्ड ॲग्रिकल्चर हेरिटेज सिस्टीमच्या अंडर आपण हे केलेलं आहे. आपल्याला असं येऊ शकतं GIAHS कुणाच्या अंडर आहे तर FAOच्या अंडर आहे. अशा पद्धतीने ही महत्त्वाची घडामोडी. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. लोकमान्य UPSC सध्या मराठी वैकल्पिक विषयाची ऑप्शनल बॅच सुरू करत आहे. सोमवारी म्हणजेच उद्यापासून संध्याकाळी 7 ते 9 गुगल मीटवर लेक्चर असेल. तुम्ही तुमच्या मित्रपरिचितांना कळवा आणि टेलिग्रामवर जी लिंक दिली असेल ती शेअर करून इतरांनाही याचा लाभ घेण्यास सांगा. त्यानंतर तुम्ही टेलिग्राम जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला तिथे वेळोवेळी अपडेट मिळत राहतील. आणि हे लेक्चर्स तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल. थँक्यू व्हेरी मच.